या ट्रेननी चालली आहे मी अलमाटीला. आणि हे जे आहे हे कझाकस्तानमधल्या शामकेंटमधलं रेल्वे स्टेशन. 10-1 मिनटं लेट आहे गाडी. मी आता अलमाटीला चालले ना, अलमाटीला चाललंय ना, तर सगळे बर्फाचे डोंगर आहेत एकदम मस्त. आणि तिकडे आत्ता जे होतं ते एक विमानतळ होतं, एअरपोर्ट. हे बघ, आता एक साधारण तासाभरात मी अलमाटीला जाईल. हे सगळं अलमाटी आहे. डोंगर केव्हापासून होते, पण मला ते थोडंसं उंच असल्यामुळे ते लपले जायचे. मला व्हिडिओज काढता येत नव्हता. आत्ता व्हिडिओ काढता आलाय. म्हणजे जमीन जरा उंच होती त्याच्यामुळे ते नीट व्हिडिओच आला नसता. किती सुंदर दिसतंय ते. पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. दोन्ही बाजूने डोंगर आहेत असे बर्फाचे. अलमाटीला जात, अलमाटी 1 अलमाटीला 2 चालले मी. म्हणजे आता शामकेंटहून निघाले काल संध्याकाळी. ही ट्युलिप्सची फुलं आहेत सगळी. आणि रिपब्लिका पॅलेसचं गार्डन आहे. आणि मागचं पण स्कल्पचर बघा किती छान आहे. उंट आहेत, उंट. मस्त आहे. निवडून आहे बहुतेक ते सगळं. अलमाटीच आहे, अलमाटी. इथून जवळच मी राहिलाय. आता मी बदलणार आहे माझं हॉस्टेल. 1 दिवस राहीन फक्त. उडण खटोला त्याच्यामध्ये बसले मी. आता अलमाटीला आजच आले मी. आणि इकडच्या बाजूला वर गेल्यावर इकडे शहर आहे आणि तिकडे त्या बाजूला सगळे बर्फाचे डोंगर आहेत. 10,000 टेंगे कझाकस्तानचं जे चलन आहे ना, ते 10,000 म्हणजे 2,000 रुपये जाऊन यायला. कोकटो व्हॅली. सगळीकडून बर्फाचे डोंगर आहेत. ही कोकटो व्हॅली आहे. पूर्ण बर्फाच्छादित डोंगर आहेत. मस्त वाटते. तीच कोकटो इले. तिथून मी याची व्हिडिओ घेते. या उडण खटोलामध्ये मी बसलेली आहे. इथून हा व्ह्यू.